शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालेली आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जोगेश्वरीमध्ये शिवसंवाद बैठक आयोजित करण्यात आलेली होती। महानगरपालिकेच्या तयारीसंदर्भात यावेळी आढावा घेण्यात आला। आमदार महेंद्र थोरवेंनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा कर्जतमध्ये तीव्र निषेध करण्यात आला। राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि सुनील तटकरे समर्थकांनी थोरवेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। रायगडसह कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। बुलढाण्यामध्ये अनेक दिवसांपासून जलजीवन मिशनचं काम संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळे महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शेकडो महिलांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर देवपूर ग्रामपंचायतीमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। भंडाऱ्यामधील रब्बी हंगामातील धान पीक उत्पादक शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचा प्रश्न भेडसावतोय। कृषी पंपांना अपुरा वीज पुरवठा, वारंवार वीज खंडित होणं आदी समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून उद्भवलेली समस्या निकाली काढण्याची मागणी केली आहे। नांदेडच्या देगलूर नाका भागातल्या उर्दू शाळेच्या संचालकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामध्ये संचालक कुत्र्यांसारखं भुंकून शिक्षकांचा अपमान करतायत। यावेळी संचालकांवर कारवाईची मागणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असणारा कफ परेड ते सिप्सचा भुयारी मेट्रो रेल्वे मार्ग जून 2025 मध्ये मुंबईच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। 2025 ते 27 या कालावधीमध्ये राज्यामधील बहुतांश मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला। महाराष्ट्र परिवहन महामंडळाने प्रवाशांना बसचं लोकेशन मोबाईलवर पाहता यावं यासाठी सर्व एसटी बसेसमध्ये GPS लावलेले होते। मात्र प्रत्यक्षात या सुविधेचा लाभ प्रवाशांना मिळत नाहीये आणि ॲपमध्ये बसचं लोकेशन दिसत नाहीये। त्यामुळे ॲपमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी करतायत। सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त केलेलं आहे आणि जिल्हा दूध संघातील आर्थिक अनियमितता आढळल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। भेसळयुक्त दूध संघाला पुरवठा करताना उघडकीस आल्यानं उपविभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांनी बरखास्त करण्याचे आदेश दिले। नंदुरबारमधील दारिद्र्य रेषेखालील मोफत धान्याच्या लाभार्थी कुटुंबांना 15 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण बंद होणार आहे। तसंच जिल्ह्यामध्ये 12,37,000 लाभार्थींपैकी 4.5 लाख लाभार्थ्यांचा ई-केवायसी झालेला नाही। रत्नागिरीतील हातखंबा झरेवाडीमध्ये पाणलोट रथयात्रेचं स्वागत करण्यात आलं। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात हा उपक्रम राबवला जातोय। मृदा आणि जलसंधारण संवर्धन आणि उपजीविका घटकांचे संवर्धन करणं हा यामागचा उद्देश आहे। अकोला शहरामध्ये विनापरवाना चिकन मटणाचं दुकान मांडून खुलेआम विक्री केली जाते आणि अकोला महानगरपालिका आयुक्तांनी ही बाब गंभीरतेने घेतल्याचं पाहायला मिळालं। ज्या चिकन विक्रेते आणि मटण विक्रेत्यांकडे अधिकृत परवाने नाहीत अशा दुकानांवर आता कारवाई होणार आहे। कोकणामध्ये उष्ण आणि दमट वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे हवामान विभागाने कोकणासह गोवा राज्याला 8 ते 10 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे। तर मध्य महाराष्ट्राला 11 मार्चला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलेला आहे। यवतमाळमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पारा 41.2 अंशांवर गेला। शहराच्या तापमानामध्ये चांगलीच वाढ झाली आहे। तापमानाचा पारा 41.2 अंशांवर गेल्यानं रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। एप्रिल ते मे महिन्यात पारा 45 ते 46 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील ढवूळ गावात 2 घरं भीषण आगीमध्ये जळून खाक झाली। शुक्रवारी रात्री लागलेल्या या आगीमध्ये घरामधील संसारोपयोगी साहित्य, कपडे, दागिन्यांसह रोख रक्कम जळून खाक झाली। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। पुण्याच्या खेड ह्युंदाई कंपनीमध्ये कंत्राट मिळवण्यावरून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। कंपनीमध्ये कंत्राट मिळवण्याच्या वादामधून 2 गटात हाणामारी झाली आहे। दोनही गटांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलिसांनी चौघांना अटक केल्याची माहिती आहे। इतरांचा शोध सुरू आहे।
मुंबईच्या सहारा हॉटेलमध्ये 41 वर्षीय निशांत त्रिपाठी यांनी आत्महत्या केली आहे. पत्नी आणि मावशीला या आत्महत्येसाठी त्यांनी जबाबदार धरलेला आहे, असं सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलंय. टोकाचं पाऊल उचलण्याअगोदर कंपनीच्या वेबसाईटवर त्यांनी सुसाईड नोट अपलोड केली. अकोल्यामधील कोला नाल्यामध्ये बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. 4 मित्र नाल्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते आणि यावेळी दोघांचा बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या दोघांनी गावामध्ये येऊन घडलेला प्रकार सांगितला आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत या दोघांचा मृत्यू झाला होता. लग्न कार्यक्रमाला जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला एका अज्ञात एसटीनं धडक दिली. त्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर पती जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना भंडाऱ्यामधील वैनगंगा पुलाजवळील महामार्गावर घडली आहे. भंडारा पोलीस ठाण्यामधील अज्ञात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळहून शिर्डीमध्ये जाणाऱ्या क्रुझर गाडीचा सिंदखेड राजाजवळ भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू तर 10 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. जखमी झालेल्या 9 जणांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 9 जणांपैकी 3 प्रकृती चिंताजनक आहे.